आत्ता दीप हो मित्रांनो, मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया यूट्यूब चॅनलवरती। आज आपण माहिती करून घेणार आहोत मेरी लाईफ या पोर्टलबद्दल। त्या पोर्टलवरती आपली शाळा नोंदणी आपल्याला कशी करायची आहे, पण त्याआधी आपण जाणून घेऊयात की ते आवश्यक का आहे। तर बघा, इथे आपल्याला महाराष्ट्र शासनाचं शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे 7/5/24चं एक पत्र आहे। या पत्रांचा जर विषय आपण पाहिला तर इथे इको क्लब फॉर मिशन लाईफ, त्याचबरोबर आत्ताच आपण जो शिक्षण सप्ताह साजरा केला त्या 6वा जो दिवस होता त्यामध्ये सुद्धा इको क्लब फॉर मिशन लाईफ डे याचा उल्लेख आलेला आहे। त्याचबरोबर आता आपण जे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ह्या पोर्टलवरती माहिती भरत आहोत, त्याच्यात अ गटामध्ये पायाभूत सुविधामध्ये 7.2 वरती आपल्याला इथे दिसतं की केंद्र शासन राज्य शासन मार्गदर्शक सूचनेनुसार शाळेत सर्व स्तरांसाठी इको क्लब आहेत। इको क्लब आणि पर्यावरण संदर्भामध्ये आपल्या शाळेचे जे काही माहिती घेतल्या जाणार आहे त्या संदर्भाने हे माय लाईफ हे जे पोर्टल आहे ते आपल्याला उपयुक्त ठरणार आहे। तर चला बघूयात या माय लाईफ पोर्टलवरती आपण आपल्या शाळेची नोंदणी कशी करायची आहे। तर वळूयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे आणि तिथे टाईप करूयात आपण मेरी लाईफ। बघा, इथे मेरी लाईफ हे टाईप केल्यानंतर पहिलं जी लिंक येणार आहे या पद्धतीने ते चित्र आहे बघा, merilife.nic.in या लॉगिनला आपल्याला इथे क्लिक करायचं आहे। इथे जे हिरव्या कलरमध्ये आपल्याला दिसत आहे त्यानंतर खाली आहे बघा फील्ड ऑफिस, याला आधी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। फील्ड ऑफिसवरती क्लिक केल्यानंतर इथं आपण खाली लॉग इनची जी पट्टी आहे त्याच्या खाली डोंट हॅव ॲन अकाउंट साइन अप, आपलं अकाउंट नाही, आपल्याला अकाउंट तयार करायचं आपल्या शाळेचं, त्यासाठी तर साइन अप दिसत आहे, या साइन अपला इथे आपल्याला क्लिक करायचे आहे। या साइन अपला क्लिक केल्यानंतर बघा इथं फील्ड ऑफिसर साइन अपला आलो आहे। इथे 2 डिपार्टमेंट दिसत आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट डाव्या हाताकडे आणि उजवीकडे आहे स्टेट गव्हर्नमेंट, त्या गोलला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपलं इथं स्टेट आपल्याला निवडून घ्यायचं आहे। स्टेट निवडून झाल्यानंतर आपल्याला आपलं डिपार्टमेंट निवडायचं आहे, स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट, याला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं इन्स्टिट्यूट सिलेक्ट करायचे, इथं आपण क्लिक केल्यानंतर इथं आपल्या शाळेचं नाव असेल तर ठीक, नसेल तर इथं सगळ्यात खाली ऑदरला आपल्याला क्लिक करायचं आहे। ऑदरला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला दुसरे टॅब ओपन झालेले आहेत, ते म्हणजे आपल्या नेम ऑफ इन्स्टिट्यूशन, इथं आपल्याला शाळेचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे। नंतर खाली टॅब आहे नेम ऑफ फील्ड ऑफिस, इथे आपले झेडपी आपल्या पुढे जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर आपलं नाव, इथं मुख्याध्यापकाचं नाव, डेजिग्नेशन HM, त्यानंतर आपला मेल आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर अचूक टाकावा लागणार आहे, कारण इथं मोबाईल नंबर टाकल्यानंतर साईनअप केल्यावरती त्याच्यावरती आपल्याला OTP येणार आहे आणि त्या OTPने आपल्या शाळेची नोंदणी होणार आहे। चला तर सगळी माहिती टाकून घेऊयात। मोबाईल नंबर टाकल्यानंतर साईनअपला आपल्याला क्लिक करायचं आहे। साईनअपला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला OTP इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर प्रोसीड या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। नंतर बघा इथं आपल्या शाळेची नोंदणी झालेली आहे, तर जय तंत्रज्ञान।